मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की इथं मी गाडी मधोमध थांबवली आणि इथं हा वन वे, जर समजा वन वे असेल, चुकला असाल तर तुम्ही पाठीमागं सुधरून घ्या, गाडी वळवून घ्या जिथं जागा भेटेल तिथं आणि आपलं पुढं निघून जावं. पण असं दुसऱ्याचा वेळ नका घालू. आता इथं माझा कमीत कमी 12 ते 13 मिनिटं वेळ गेला आणि त्याच्यानंतर मी गाडी डायरेक्टमध्येच थांबवली का तर भरपूर जण राईट साईडनी निघून गेली. पण यांच्यामुळं आम्हाला पुढं सरकताच येत नव्हतं. ज्या गाड्या यांच्या म्हणजे बाजूनं गेल्या त्या गेल्या पुढं. पण मी म्हटलं की चला एक व्हिडिओ पण बनवूयात आपण, आणि कोणासोबत भांडत नाही बसायचं आपल्याली, आणि कोणासोबत भांडत बसून काही फायदा पण नाही आहे आणि काहीच नाही आहे. फक्त प्रेमानं आपल्याला हे बदल करायचेत, हे बदल झाले पाहिजेत. जे आपण वाहतुकीचे नियम आहेत ते नियम आपण पाळले पाहिजेत. त्यानं होतं काय की सर्वांचंच वेळ पण वाचतो आणि सुरक्षित पण राहतो आपण. आता हा जो वन वे ना तर जास्त मोठा नाही आहे. जर घोरपडीत कोणी राहणारे असतील किंवा कधी आलेले असतील तर त्यांना हे माहिती असेल की हा वन वे फक्त माझ्या 300-350 मीटर फक्त फिरून यायला लागतं. आणि जर तेवढ्यासाठी जर तुम्ही भरपूर वेळ घेत असता, समोरच्याचा नाही आपलाही वेळ जर जास्त घालवत असाल तर याला कधीही आपण नियम म्हणत नाही आहेत. हे आपली जिंदगी नाही आहे. आपण मानव म्हणून जगतो आणि मानव म्हणून जगत असताना आपण एक दुसऱ्याला मदत केली पाहिजे आणि मदत करूनच जगलं पाहिजे. तर आता इथून पुढचा मात्र व्हिडिओ थोडासा इंटरेस्टिंग आहे. थोडंसं आता हे रिक्षावाले जे आहेत ते रिक्षावाले दादा आहेत, तर त्यांनी परत माझ्यासोबतच हुज्जत घालत होते. आता या ठिकाणी मी काय भांडण्याच्या उद्देशाने त्यांना बोललो नाही है. सब किया है, इतनी जगह कंजेस्टेड है, उधर से घुमाने को जगह तभी भी लोग घुमाते नहीं है. चलो गलती हुई है ना तो गलती सुधारनी चाहिए ना. इतने लोग अटके पीछे, अभी तक अपन निकल जाते थे. रिक्षा वळवा, तुमची वळवा. अहो जाते दररोजचे हेच बाबा इथल्यांची मरतेले झाले सगळे. पण अहो काय वनवे मध्ये गाड्या घालताय. अहो काय शिकू नका, काय अहो काय शिकू नका म्हणताय तुम्ही. 17 वर्ष झाले वाद नाही घालायचं कोणाला. दररोजचं यांचं नाटक. यांना एवढं कळत नाही का इथं वनवे तर